नमस्कार मंडळी, कसं काय स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉग मध्ये। आज तुमचा होय ना तुमच्यासाठी एकदम वेगळा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आज आपण काही ब्लॉग वगैरे शूट नाही करत आहे। आज तुमचा हो तुमच्यासाठी आहे ना एक दूध उत्पादन शेतकरीला भेटायला घेऊन आलेलो आहे। एकदम छोट्याशा जागामध्ये तो एकदम चांगलं नियोजन करून महिन्याला 75 ते 80 हजार रुपये कमवतो। आणि कसं काय करतो, काय खाऊ घालतो, काय नियोजन आहे चाराचा, तर सर्व मी तुम्हाला दाखवतो। त्याची मुलाखत घ्यायला आलेलो आहे। आणि असे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा। असा व्हिडिओ मोठा आपण डेअरी फार्मला व्हिजिट करू। आणि आज तुम्हाला दाखवतो मी एकदम छोट्याशा जागामध्ये नियोजन केल्यावर किती वारी उत्पन्न करता येतं आणि किती पैसे वाचतात। तर चला आपण आता त्याला भेटूया। तर आपण आता येऊन गेलोय त्याच्या शेडवर किंवा गोटा म्हणा छोटासा। सध्याला तर आता एकदम छोटं आहे पण नियोजन एकदम भारी केलेलं आहे। एक टाइम कॅमेरा पूर्ण तू त्याच्या गाई दाखवून दे। I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bent face flame by the light. I'm going away. I'm going away. I'm going away. And the sun gonna shine on a brand new. तर तुम्ही सर्व काही तर पाहून घेतल्या। एकाहून एक छान गाई बनवून ठेवलेले आहे आणि जागा पण एकदम छोटी आहे। छोट्या जागेमध्ये नियोजन असं केलेलं आहे त्याने, मॅट वगैरे टाकलेलं आहे जेणेकरून आहे ना गाईचा पाय सरकायला नको। शेण वगैरे पण राहिलं, त्यांचं पाणी वगैरे पण राहिलं तर गाय सरकत नाही आणि जास्त घाण वाटत नाही। आवरायला पण एकदम सोपं जातं, पाणी मारलं पुन्हा धुवून जातात। आणि गाय पाहिलं तुम्ही कशा गाय केलेल्या आहे, तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये पाहिलं असणार तुम्ही। सर्व गाई 5 लिटरच्या पुढच्या आहे, 5 लिटर पण म्हणतात आणि 8 लिटर 10 लिटरच्या गाई आहे। पूर्ण गाई एकूण एक आहे। आता आपण आहे ना त्याला विचारणार आहे चारा आणि खाद्याचं काय नियोजन आहे। आपण आता त्याला भेटू। तर आहे ना आपण दादाला विचारू, दादा एवढ्या गाईंना एवढ्या भारी गाई ठेवलेल्या आहेत तर यांचं नियोजन काय करतो बरं, चाराला काय खाऊ घालतो असं की एवढ्या भारी गाई आहे। दादा तू चारा काय टाकतो बरं यांना? सकाळी कुट्टी टाकतो आणि 10 वाजेला ऊस टाकतो आणि संध्याकाळचं नियोजन काय राहतं बरं? संध्याकाळी दूध काढून बिनगिरासची कुट्टी करतो। म्हणजे दादा म्हणतोय सकाळी जेव्हा दूध काढल्यानंतर दादा टाकतो त्यांना पुट्टी, त्यानंतर आपण पाणी वगैरे पाचतो 10 वाजता किंवा 11 वाजता, त्यानंतर त्याचा ऊस राहतो आणि संध्याकाळचं गिनगिरास राहतं। हे मशीन घेतलेलं आहे दादानी। तर गिनगिरास असो किंवा जाडा ऊस असो इथून तो कुट्टी करून नियोजन करून पूर्ण खाऊ घालतो, म्हणून एवढ्या गाई त्याच्या भारी आहे। आणि आपण आता त्याचं खाद्याचं विचारू, खाद्यामध्ये काय खाऊ घालतो दादा तू? खाद्य ढेप, मक्का भरडा, 8000 कांडी आणि बियर खाद्य। बियर खाद्य एवढ्या प्रकारचं खाद्य म्हणजे कृषी केंद्रावर जेवढं राहतं आपल्या जे दूध उत्पादन शेतकरी जेवढं भांडारमधून आणत नाही तेवढं सर्व तो खाऊ घालतो। डेप म्हणतोय, कांडी म्हणतोय, मक्का वडला म्हणतोय, बियर खाद्य म्हणतोय। म्हणजे एखादी शेतकरी जवळ एखादी गाय असते तो एक तर फक्त कांडी खाऊ घालू शकतो किंवा डेप म्हणजे खाऊ घालू शकतो, म्हणजे काहीतरी एकच खाऊ घालतो। पण याच्याकडे असं आहे जेवढं दुकानात अवेलेबल आहे तेवढं घेऊन आलेलं आहे आणि तेवढं खाऊ घालतो। पण तू एवढं खाऊ घालतो, तुला परवडतं का तेवढं खाऊ घालण्याला? मग परवडतं। तर किती टक्का तुला दूध म्हणजे वाचतं तुझं? समज तू दिवसाला 80 लिटर दूध काढतोय तर 80 लिटर मधून तुझा खर्च काढून किती पैसे उरताय तुझे? मला काय एक पेमेंट गेलं तर 2 पेमेंट राहून जातात। तुझं दिवसाला किती लिटर दूध जातंय? दिवसाला माझं दूध 75 ते 80 लिटर। 75 ते 80 लिटर दूध जातंय म्हणजे 10 दिवसाचं तुमचं किती झालं? 800 लिटर दूध झालं। त्याचं हिशोब करून घ्या तुम्ही 10 दिवसाचं। याच्यामध्ये 4 गाई गाभण, त्यामध्ये आजूबाजूचं एवढ्याच गाई आहे तुम्ही पाहू शकता। गोट्यामध्ये गाभण पण आहे आणि गाभण असून सुद्धा त्याचं 80 लिटर दूध जातंय। आणि तुम्ही हिशोब करू शकता 80 लिटर गुन्हेला तुम्ही 30 तर नाही, आता 38 रुपये भाव चालले, सरासरी 38 रुपये बी लावले तर हिशोब करून घ्या। मी तिथं तुम्हाला शोभत असेल किती होता काय होता। तर महिन्याला त्याचे जवळपास 75 ते 80 हजार रुपये प्रॉफिट, म्हणजे प्रॉफिटच पकडू आपण। त्यामधून अर्धे पैसे गेले तरी पण तो आज 40 हजार रुपये कमवतोय। आणि तू स्टार्टअप चालू केला होता तेव्हा असा विचार केला होता का तू महिन्याला 30,000 किंवा 35,000 रुपये कमवू शकतो बा? हा केला होता। कारण की आहे ना माणूस छोटासा पण स्टार्टअप चालू केला ना त्याला मोठं करायचं ना। आता तुझी कितीपर्यंत अपेक्षा आहे असं, म्हणजे तुला एक हे करायचंय की मी इथपर्यंत जाणार आहे, जसं 100 लिटर झालं 200 लिटर झालं, एक तुझं टार्गेट कितीपर्यंत आहे की इथपर्यंत माझा गोल आहे त्यानंतर मी गाई आणणं बंद करणार आहे? 100 लिटर दिवसाला एका टायमाला का दोघं टाइम? दोघं टाइम।
दोघं टायमाला. आता एका टायमाला तर भाऊचं जातं 80 लिटर. त्याचं टार्गेट असं आहे की एका टायमाला 100 लिटर दूध गेलं पाहिजे असं नियोजन करतोय. आणि शेडचं काही नियोजन अजून दुसरं करणार आहे का तू मोठं वगैरे? हा, मोठं करायचं आहे. मोठं करणार आहे. तर बस सांगायचं एवढंच होतं मित्रांनो. छोटंसं का असे ना स्टार्टअप चालू केल्यानंतर, आपला स्वतःचा धंदा चालू केल्यानंतर पैसे कमवता येतात. जसे की भाऊ आहे, सर्व त्याचं इकतचं आहे. ऊस असो, कांडे असो, खाद्य असो, सर्व इकतचं खाऊ घालतोय. तरी सुद्धा त्याला 40-25 हजार रुपये महिन्याचे पडताय. उद्देश एकच आहे, दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा आपण छोटा असं काहीतरी चालू केलं आणि या गोष्टीमध्ये पण आवड लागते. याच्यामध्ये तुमची मनची आणि स्वतःची मेंटल हेल्थ पायल करायची, तर तुम्ही सर्व करू शकता. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला असे व्हिडिओ आवडायला पाहत असतील तर कमेंट करा. तुमच्यासाठी सर्वात मोठा गोटा मी आमच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये असेल त्याची भेट घ्यायला जाईल मी. आणि त्याचं आपण पाहू कसं नियोजन करतो, काय करतो. बस या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, गायी कशा होत्या ते सर्व कमेंट करा. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला जे नवीन असणार आहे त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. आपला कॅमेरामॅन लकी, आपला कोमल दादा. तर आहे ना, या माझ्या गावातला डेअरी फार्म सारखा होता. म्हणजे छोटंसं आहे त्यांनी शेड केलेलं, खूप चांगलं केलेलं होतं. तेच उद्देश माझा एकच आहे की जे आपले युवा मुलं आहे 10-12 हजार रुपयामध्ये कंपनी करण्यापेक्षा स्वतःची शेती आहे, सर्व काही आहे. जर तुमची खरंच इच्छा असेल, तुमची आवड असेल तर खरंच करा बाबांनो, काहीतरी करायचं. आता भाऊचं सर्व मशीन वगैरे स्वतःचं एकदम बेस्ट काम करतो तो. आणि काय आहे, 10 नंतर घरी जायचं, 4 पर्यंत झोपायचं, 4 नंतर यायचं. मोजून 4 ते 5 तासाचं काम आहे. कंपनीमध्ये आपण 8 तास करतो, फर्स्ट सेकंड नाईट. मी पण कंपनी केलेली आहे. माझा एकच उद्देश आहे, जी युवा येणारी पिढी आहे ना, एक तर करशाल तर काहीतरी चांगलं शिक्षण करा, चांगली जॉब करा. नाहीतर ही चाकणगिरी करण्यापेक्षा MIDC मध्ये जाण्यापेक्षा असं काहीतरी करा. बस या व्हिडिओचा उद्देशच असा होता की काहीतरी करा दुसऱ्याचं पाहून तुम्ही, एवढा उद्देश होता. जे आपल्या चॅनलला नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या हक्काने. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा मनापासून आभार. भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि व्हिडिओ शेअर करून टाका. पाहिजे माझ्या तरक्कीवर सामाला पण सळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता, पैसे पण छापले पाहिजे मला.